नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश कुंभार आणि फार्मा स्प्रिंट या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर या चॅनलवर आपल्याला फार्मा रिलेटेड जो काही कंटेंट आहे, ज्या काही कन्सेप्ट आहेत, तसेच फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बद्दल जी काही माहिती आहे ती सर्व आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहे. तसेच एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन नुकतीच 109 जागांसाठी ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या एक्झाम रिलेटेड जो काही कंटेंट आहे, ज्या काही कन्सेप्ट आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे, ते सर्व आपल्याला या चॅनलवरती आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर आपण सुरुवात करूया. एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर 2008 चा क्वेश्चन पेपर. 2008 साली जे एमपीएससी ने ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर घेतला होता ना, त्याला टोटल 150 क्वेश्चन होते. टोटल 150 क्वेश्चनचा क्वेश्चन पेपर होता. ओके, त्या 150 पैकी 21 क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे होते. 21 क्वेश्चन नॉन टेक्निकलचे होते आणि उरलेले 129 क्वेश्चन हे आपला टेक्निकल फार्माचा सिलेबस. ओके, 129 क्वेश्चन हे टेक्निकल होते. ओके, नाव तुम्ही जर 2008 चा सिलेबस बघितला असेल तर तो सिलेबस किंवा 2015 चा तो सिलेबस सेक्शन 5 सेक्शन मध्ये डिवाइड केलाय. सेक्शन 1, 2, 3, 4 आणि 5 टोटल 5 सेक्शन मध्ये डिवाइड केलाय. ओके, तर आपण सेक्शन वाईज त्या पेपर मध्ये किती क्वेश्चन विचारले होते हे डिस्कस करणार आहे. ओके, तर आपण हा पेपर 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलाय. ओके, म्हणजे 3 पार्ट्स येतील. ओके, पहिल्या पार्ट मध्ये आपण सेक्शन 1 पूर्ण डिस्कस करणार आहे. दुसऱ्या पार्ट मध्ये सेक्शन 2 आणि 3 डिस्कस करणार आणि तिसऱ्या पार्ट मध्ये सेक्शन 4 आणि 5 डिस्कस करणार. ओके, तर बघा, सेक्शन 1 हा सेक्शन 1 आहे. सेक्शन 1 मधून 2008 च्या क्वेश्चन पेपर मध्ये टोटल 42 क्वेश्चन आले होते. किती? 42 क्वेश्चन आले होते. ओके, त्यातले पण जर पहिला सेक्शन बघितला तर पहिल्या सेक्शन मध्ये काय काय आहे, एकतर फिजिओलॉजी आहे, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी असे 4 टॉपिक आहेत. ओके, नाव त्यातले पण फिजिओलॉजी बघितले, फिजिओलॉजीचे 12 क्वेश्चन होते. पॅथोफिजिओलॉजीचे किती क्वेश्चन होते? 8 क्वेश्चन होते. फार्मॅकोलॉजीचे 21 क्वेश्चन होते आणि टॉक्सिकोलॉजीचा 1 क्वेश्चन होता. असे टोटल 4 सब टॉपिक आहेत सेक्शन 1 मध्ये. त्या सब टॉपिक मधून टोटल 12, 8, 21 आणि 1 असे टोटल 42 क्वेश्चन विचारले होते. ओके, नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये हे 42 क्वेश्चन डिस्कस करणार आहे आणि पुढच्या पार्ट मध्ये आपण सेक्शन 2 आणि 3 डिस्कस करणार आणि पार्ट 3 मध्ये सेक्शन 4 आणि 5 डिस्कस करणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फिजिओलॉजी पासून सुरुवात करू. फिजिओलॉजीचे टोटल किती क्वेश्चन होते? फिजिओलॉजीचे 12 क्वेश्चन होते. नाव पहिला क्वेश्चन काय होता बघा, स्क्वीजिंग ऑफ WBC थ्रू कॅपिलरी पोर्स इज कॉल्ड एज. पहिला ऑप्शन काय होता? पॅसिव्ह डिफ्युजन, देन डायपेडेसिस, देन केमोटॅक्सिस अँड पिनोसायटोसिस. ओके, तर याचं करेक्ट आन्सर काय होतं? डायपेडेसिस. ओके, तर डायपेडेसिस काय असतं 2 मिनिटांमध्ये बघूया आपण. समजा हा टिश्यू आहे तुमचा. ओके, आणि टिश्यूला समजा इथं इंजुरी झाली. ओके, इंजुरी टिश्यू, एखादी इंजुरी झाली तर इंजुर्ड टिश्यू रिलीज अ सबस्टन्स कॉल्ड एज प्रोस्टाग्लॅन्डिन, PG, प्रोस्टाग्लॅन्डिन. ओके, हे प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतं? दिस प्रोस्टाग्लॅन्डिन विल बी रिस्पॉन्सिबल फॉर स्टिम्युलेशन ऑफ mast cell. Stimulation of mast cell. Okay, and stimulated mast cell काय रिलीज करतं? हिस्टामिन. Stimulated mast cell will release histamine and these histamine will be responsible for vasodilation, blood vessels dilation. Okay, तर because of histamine blood vessels काय होतं? डायलेशन होतं. ओके, ब्लड वेसलचं डायलेशन झालं. नाव ब्लड वेसल मध्ये काय काय असतं? WBC असतं, RBC असतं, प्लेटलेट असतं. तर ह्यातल्या ज्या WBC आहेत का नाही, त्या डायलेटेड वेसल मधून अशा मायग्रेट होतात टुवर्ड्स द इन्फेक्शन साइड. दिस मायग्रेशन इज कसं असतं? हे अमिबॉइडल मुवमेंट असतो. त्यांचा मुवमेंट कसा असतो? अमिबॉइडल मुवमेंट असतो, अमिबा सारखा मुवमेंट असतो. ओके, अमिबॉइडल मुवमेंट ऑफ WBC टुवर्ड्स मायग्रेशन, WBC towards infection site is called as diapedesis.
ओके, डायपेटिस म्हणजे काय असतं, अमिबॉइडल मुवमेंट ऑफ WBC टुवर्ड्स इन्फेक्शन साइट इज कॉल्ड एज डायपेटिस. ओके, तर हा फर्स्ट क्वेश्चन होता, स्क्वीजिंग ऑफ WBC और माइग्रेशन ऑफ WBC और मूवमेंट ऑफ WBC थ्रू कैपिलरी पोर्स इज कॉल्ड एज डायपेटिस. नाउ दूसरा क्वेश्चन काय आहे, मोस्ट डेंजरस RH सिच्युएशन. हा क्वेश्चन कशावरून आलाय, RH इनकम्पॅटेबिलिटी. RH इनकम्पॅटेबिलिटी मधून आलाय. ओके, ऑप्शन पहिला काय आहे, RH मदर फर्स्ट RH पॉझिटिव्ह चाइल्ड. दुसरा काय, RH निगेटिव्ह मदर सेकंड RH पॉझिटिव्ह चाइल्ड. तिसरा काय आहे, RH पॉझिटिव्ह मदर फर्स्ट RH निगेटिव्ह चाइल्ड. आणि चौथा RH पॉझिटिव्ह मदर अँड RH निगेटिव्ह चार्ज. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, RH सिच्युएशन और RH इनकम्पॅटेबिलिटी कधी होते, जेव्हा मदरचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह असतो. तर हा ऑप्शन कट होतो, कारण इथं ऑप्शन मध्ये त्यांनी पॉझिटिव्ह दिला, हा पण कट झाला. आणि नेहमी हार्मफुल कुठले असतो, दुसऱ्या चाइल्डला असतो, पहिल्या चाइल्डला नसतो. त्याच्यामुळे आन्सर दुसरं करेक्ट आहे. सी. कन्सेप्ट काय बघा, समजा RH निगेटिव्ह मदर आहे आणि तिचा पहिला बेबी जर RH पॉझिटिव्ह असला, तर पहिल्या बेबीला हार्मफुल नसतं. कारण पहिला बेबी कव्हरिंग, प्लासेंटल कव्हरिंग असतं. प्लासेंटा इज द बॅरियर. ओके, त्याच्यामुळे मदरचं ब्लड आणि चाइल्डचं ब्लड मिक्स होत नाही, त्याच्यामुळे मदरच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी बनत नाही, त्याच्यामुळे पहिला बेबी सेफली डिलिव्हर होतो. बट दुसऱ्या बेबीच्या टाइमला काय होतं, की मदरच्या बॉडीमध्ये ऑलरेडी ब्लड मिक्स झालेलं होतं पहिल्या चाइल्डचं. ओके, त्याच्यामुळे तिथं अँटीबॉडी बनल्या, RH अँटीबॉडी. ओके, RH अँटीबॉडी बनलेल्या, त्या अँटीबॉडी दुसऱ्या बेबीच्या आरबीसीचं लायसिस करते, त्याच्यामुळं दुसरा बेबी ची डेट होते. त्याच्यामुळं दुसऱ्या बेबीला हार्म असतो, की त्याला म्हणतात हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न और इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. इरिथ्रो म्हणजे आरबीसी, ब्लास्टोसिस म्हणजे आरबीसीचं रप्चर, आणि फिटालिस म्हणजे हा फिटसचा डिसीज आहे म्हणून, त्याच्यामुळे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट पूर्णपणे डिस्कस करणार आहे. ओके, फक्त इथे समजा की इथं फक्त आन्सर लक्षात ठेवा, RH निगेटिव्ह मदर तिचा सेकंड RH पॉझिटिव्ह चाइल्ड असेल तर तो मोस्ट डेंजरस सिच्युएशन असते. ओके, नाव नेक्स्ट अगेन दुसरा क्वेश्चन त्याच्यावरच बघा, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. नाव hemolytic disease of newborn or blood group related, obviously it is hemolytic disease of newborn or erythroblastosis fetalis. Anemia, no. Bone marrow disease, no. WBC count, no. Okay, तर आन्सर काय आहे, hemolytic disease of newborn blood group related disease, erythroblastosis fetalis. Which information is not required on the label for होल ह्युमन ब्लड. जे होल ह्युमन ब्लडचं लेबल असतं ना, त्याच्यावरती कोणती इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड नाहीये, असा क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन काय आहे, डोनर क्लासिफिकेशन. दुसरा काय आहे, नेचर अँड पर्सेंट ऑफ अँटीकोएग्युलंट. तिसरा काय आहे, हिमोग्लोबिन कंटेंट. आणि चौथा मलेरियल पॅरासाइट टेस्ट रिझल्ट. ओके, तर याचं करेक्ट आन्सर आहे की हिमोग्लोबिन. याचं करेक्ट आन्सर काय आहे, हिमोग्लोबिन कंटेंट. ओके, तर बघा डोनर क्लासिफिकेशन, तर तो डोनर स्वतःच्या मनानं ब्लड देतोय का, त्याला कोणी फोर्सफुली द्यायला सांगते, ते डोनर क्लासिफिकेशन, ते इम्पॉर्टंट असतं. दुसरं काय आहे, नेचर अँड पर्सेंट ऑफ अँटीकोएग्युलंट. ओके, अँटीकोएग्युलंट कुठला यूज होतो, CPDA1. ओके, CPDचा फुल फॉर्म काय आहे, सिट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज ॲडेनिन 1. हे मोस्ट वाइडली यूज्ड अँटीकोएग्युलंट इन ब्लड. ओके, CPDA1. नाव हिमोग्लोबिन कंटेंट, आपण चेक करतो हिमोग्लोबिन, जो डोनर असतो ना त्याचा हिमोग्लोबिन चेक करतो, पण ते रिक्वायर्ड नाही होल ह्युमन ब्लडच्या लेबलवरती. ओके, आपण चेक करतो पण ते रिक्वायर्ड नाहीये लेबलवरती. मलेरियल पॅरासाइट टेस्ट रिझल्ट रिक्वायर्ड आहे. ओके, नेचर रिक्वायर्ड आहे, फक्त हिमोग्लोबिन कंटेंट आपण लेबलवरती नाही देत. ओके, पाचवा Hirudin is a coagulate blood heparin substitute and inhibit thrombin found in a human saliva, antidote for heparin. ओके, तर याचं
करेक्ट आन्सर आहे हिपॅरिन सबस्टिट्यूएट और इनिबिट थ्रोम्बिन. तर काय असतो हिरुडिन आहे. हिरुडिन काय आहे तर हिपॅरिनचा अल्टरनेटिव्ह आहे. अल्टरनेटिव्ह ऑफ हिपॅरिन. ओके. आणि मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे इनिबिट थ्रोम्बिन. तर बघा सी हा आपला क्लोटिंग कॅस्केड आहे. ओके. कोॲग्युलेशन कॅस्केड. ओके. तर इथं थ्रोम्बिन असतं. ओके. प्रोथ्रोम्बिन टू थ्रोम्बिन कन्वर्ट होतं नाव. So this thrombin is responsible for fibrinogen to the fibrin and fibrin responsible for the cloth. Okay. Now इथं काय होतं आपला जो हिपॅरिन आहे हिपॅरिन पण इथं थ्रोम्बिनला इनिबिट करतो त्याच्यामुळे फायब्रिनोजेनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होत नाही आणि ब्लड क्लॉथ होत नाही म्हणून इट इज अँटी कोॲग्युलंट इन ऍक्शन हिपॅरिन. सिमिलरली आपला हिरुडिन पण काय करतो थ्रोम्बिनला इनिबिट करतो. सो हिरुडिन आणि हिपॅरिन there is a same mechanism of action. They both inhibit the thrombin. So that's why there is a no conversion of fibrinogen into fibrin. So there is a no cloth formation. So it is a anti-clotting action or anticoagulant action of hirudin. Okay. Now see पहिला option coagulant blood. No, it is an anticoagulant action. तीसरा option found in human saliva. नाही फाउंड इन ह्युमन सलाइवा नाही हा लीच सलाइवा मध्ये असतो. लीचच्या सलाइवा मध्ये असतो हिरुडिन. ओके. अँटीडोट फॉर हिपॅरिन नो इट इज अ अल्टरनेटिव्ह फॉर हिपॅरिन. हिपॅरिनचा अँटीडोट काय असतो माहिती आहे ना प्रोटामिन. हिपॅरिनचा अँटीडोट प्रोटामिन सल्फेट. हिपॅरिनचा अँटीडोट प्रोटामिन सल्फेट. ओके. नाव पाचवा क्वेश्चन 6वा क्वेश्चन विच स्टेटमेंट अबाउट प्लेटलेट इज लाईकली अनट्रू. म्हणजे प्लेटलेट बद्दल आपल्याला चुकीचं सेंटेन्स ओळखायचे. ओके. विच स्टेटमेंट अबाउट प्लेटलेट लाईकली अनट्रू. चुकीचं सेंटेन्स काय. पहिलं नॉन न्यूक्लिएटेड. ऑब्वियसली इट इज नॉन न्यूक्लिएटेड. फॉर्म्ड इन बोन मॅरो. यस. कॅन रिप्रोड्यूस. नो इट कांट रिप्रोड्यूस. cannot reproduce. Okay. Liberate platelet factor obviously. So see प्लेटलेट काय असतं सपोज दिस सेल आहे. ओके. दिस सेल फ्रॅगमेंट या सेलला काय म्हणतो आपण मेगा कॅरिओसाइट्स. मेगा कॅरिओसाइट सेल असते त्याचे फ्रॅगमेंट असतात ना त्याला आपण म्हणतो प्लेटलेट. ओके. प्लेटलेट काय असते इट इज अ सेल फ्रॅगमेंट आणि न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. जर न्यूक्लियस नसेल त्याच्यामुळे रिप्रोड्यूस पण होणार नाही आणि डिवाइड पण होणार नाही. ओके. फॉर डिव्हिजन वी रिक्वायर जेनेटिक मटेरियल. त्याच्यामुळं प्लेटलेट ही नॉन न्यूक्लिएटेड असते त्याच्यामुळं डिवाइड होऊ शकत नाही रिप्रोड्यूस होऊ शकत नाही म्हणून तिसरं ऑप्शन चुकीचं आहे प्लेटलेट बद्दल. ओके. नाउ सी स्पेसिफिक अग्लुटिनेन्स ऑफ एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम हॅव द फॉलोइंग फीचर्स एक्सेप्ट. स्पेसिफिक अग्लुटिनेन ऑफ एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम हॅव following features except. तर पहिला ऑप्शन आर गॅमा ग्लोब्युलिन्स. yes they are gamma globulins are produced by bone marrow and lymph nodes or lymph glands. Yes obviously. Are present right at the birth. No this is not correct. Okay. And are produced in people who lack respective agglutinogens. Yes. So they are present right at the blood. No. After 6 to 8 months after birth they will forms. Okay. 6 ते 8 महिन्यानंतर फॉर्म्स होतात एग्लुटिनिन ऑफ एबीओ सिस्टीम. ओके. ते at the time of birth present नसते. ओके. So option 3 is the correct answer. No. Vitamin K is necessary for prevention of rickets. No. Prevention of rickets it's a vitamin. Which vitamin? It is a vitamin D. Now formation of prothrombin. Yes it's very important. So vitamin K is responsible for clotting. Okay. It plays a very important role in the clotting mechanism. Prevention of night blindness. No it is a vitamin A. Formation of DNA. No. So correct answer is a formation of prothrombin. No. Incorrect statement about eosinophil. It's the types of WBC. It is the type of WBC, eosinophil. Now, present numerously in the blood, are weak phagocytes, shows chemotaxis,
रिलीज मॉडिफाईड लायसोसोम्स. ओके, तर याचं करेक्ट आन्सर आहे प्रेझेंट न्यूमरसली इन ब्लड. ओके, नो. न्यूमरसली प्रेझेंट कोण असतं? आपलं न्यूट्रोफिल असते. ओके, न्यूट्रोफिल्स न्यूमरसली प्रेझेंट असतात, इओसिनोफिल नसतात. फॅगोसाइट, हा, दे आर वीक फॅगोसाइट. स्ट्रॉंग फॅगोसाइट कोण असतं? आपलं न्यूट्रोफिल. They show chemotaxis. Oaks. Yes, they show chemotaxis. Release modified lysosome. Oaks. Yes, they are granulated cells, na. So that's why there is a lysosomes are there. So correct answer is a present numerously in bloods. They are not present numerously in the blood. Now, storage temperature of whole human blood. बघा, होल ह्युमन ब्लड वरून दोन क्वेश्चन आले. एक तो लेबल वरती आला आणि हा दुसरा त्याचं स्टोरेज टेम्परेचर काय असतं. तर होल ह्युमन ब्लडचं स्टोरेज टेम्परेचर असतं 2 ते 8 डिग्री सेल्सिअस. 2 to 8 डिग्री सेल्सिअस इज द करेक्ट असतं. नाव -20 आपण कधी वापरतो? -20 जर फ्री फ्रोझन प्लाझ्मा असेल ना, फ्री फ्रोझन प्लाझ्माला -20 टेम्परेचर असतं. ओके, आणि 2 to 8 काय असतं? होल ह्युमन ब्लड 2 to 8 डिग्री सेल्सिअस. ओके, सी colloid osmotic pressure of a blood is mostly contributed by. Osmotic pressure is contributed by generally albumin. Okay, तर याचा आन्सर काय आहे? अल्बुमिन. ऑस्मोटिक प्रेशर अल्बुमिन. ब्लड सेल नो. प्लाझ्मा इलेक्ट्रोलाइट नो. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतं प्लाझ्मा इलेक्ट्रोलाइट. ओके, बट जो अल्बुमिन असतो ऑस्मोटिक प्रेशर कोण मेंटेन करतं? अल्बुमिन. फायब्रिनोजेन नो. दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्लॉथ. Which personnel is not required for blood bank operation? Which personnel is responsible for, which personnel is not required for blood bank operation? तर पहिला ऑप्शन काय आहे? मेडिकल ऑफिसर. डॉक्टर तर लागणारच आहे, मेडिकल ऑफिसर. ओके, रजिस्टर्ड नर्स लागणार आहे. टेक्निशियन विथ DMLT लागणार, जो पॅथॉलॉजिस्ट असतात ते लागणारच आहेत. मेडिकल सोशल वर्कर, हा याची काही गरज नाहीये. ओके, ब्लड बँक ऑपरेशन हा कुठं इम्पॉर्टंट आहे? ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे असतात ना, तर तिथं माणसांना घेऊन येणं, ब्लड डोनेट करायला लावणं. ओके, इथं मेडिकल सोशल वर्कर रिस्पॉन्सिबल असतो. बट हे जे 3 असतात ना, ते ब्लड बँक ऑपरेशन केससाठी रिस्पॉन्सिबल असतात. हे झाले 12 क्वेश्चन फिजिओलॉजीचे. टोटल 12 क्वेश्चन फिजिओलॉजीचे आलेले होते. ओके, त्यातले दोन क्वेश्चन आपले होल ब्लड वर आलेले होते. एक क्वेश्चन ब्लड बँक ऑपरेशन, 2 क्वेश्चन आपले इरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस वरती आलते. अशा प्रकारे क्वेश्चन फ्लोटिंग वरती 2 क्वेश्चन आलेले होते. ओके, त्याच्यामुळं ब्लड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 10 to 12 क्वेश्चन आर केम फ्रॉम दिस टॉपिक इन 2008 पेपर. ओके, नाउ सी द पॅथोफिजिओलॉजी क्वेश्चन. पॅथोफिजिओलॉजीचे टोटल 8 क्वेश्चन आलेले होते. किती? 8 क्वेश्चन आलेले होते. तर पॅथोफिजिओलॉजी मध्ये आपले 4 टॉपिक आहेत. एक तर STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, एड्स दिलेला आहे त्यांनी, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन दिलाय आणि एक हिपॅटायटिस दिलाय. ओके, तर फक्त सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन एवढीच पॅथोमध्ये टॉपिक आले आणि त्याच्यामधून 8 क्वेश्चन आलेले होते टोटल. ओके, तर पहिला क्वेश्चन काय होता? विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज? डायरेक्ट क्वेश्चन आहे, कुठला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नाही. ओके, डायरेक्ट लिस्ट म्हणून क्वेश्चन आला. तर सिपॅलिस हा असतो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. गोनोरिया पण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. हिपॅटायटिस आता बघा, ABCDE असे 5 टाइप आहेत हिपॅटायटिसचे. हिपॅटायटिस A, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, D अँड E. ओके, त्यातला A फक्त असतो ना, तो सेक्शुअली ट्रान्समिटेड असतो. B हा सेक्शुअली ट्रान्समिटेड नाहीये. कॅनक्रोइड असतो सेक्शुअल ट्रान्समिटेड आहे. म्हणून हिपॅटायटिसचं 50% करेक्ट आणि 50% इनकरेक्ट आहे. पण आपल्याला इथं ऍक्युरेट आन्सर काय द्यायचं? हिपॅटायटिस आहे. ओके, कारण त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं नाही की कुठला हिपॅटायटिस सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे. पण बेसिकली 3 टाइप्स हिपॅटायटिस सेक्शुअली ट्रान्समिटेड नसते. एक हा पूर्णपणे सेक्शुअल ट्रान्समिटेड असतो आणि दुसरा रेअरली असतो. ओके, रेअरली. त्याच्यामुळे हिपॅटायटिस इज द करेक्ट आन्सर. नाव सी दीज आर द लिस्ट ऑफ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. आपल्या सिलेबस मध्ये एवढी लिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल STDs आहेत, काही व्हायरल STDs आहेत आणि काय पॅरासाइटिक STDs आहेत. ओके, तर बॅक्टेरियल मध्ये काय काय असतं? एक गोनोरिया, सिपॅलिस, कॅनक्रोइड, पुन्हा असे
बरेच डिसीज आहेत बॅक्टेरियल मध्ये. ओके, तुम्ही लिस्ट स्क्रीनशॉट घेऊ शकता, लिस्ट आहे. पुन्हा व्हायरल मध्ये पण जेनेटल हर्पीस, ह्युमन पॅपिलोमा, HIV एड्स. हे एड्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, 2-3 क्वेश्चन तर 100% येते एड्स वरून. मोस्ट इम्पॉर्टंट. हिपॅटायटिस बी ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, ट्रायकोमोनालिस आणि स्कॅबिज अशासारखे बॅक्टेरियल, व्हायरल आणि पॅरासिटिक. आता आपण काय करणार आहे आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये, हा जो एक डिसीज आहे ना, एक सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज 10-10 मिनिटांमध्ये त्याचा जेवढा काही कंटेंट आहे ना इम्पॉर्टंट स्टँडर्ड बुक मध्ये, जसं की पॅथोफिजियोलॉजीचं रॉबिन्सन बुक आहे आणि हर्षमोहन बुक आहे. ओके, ह्या दोन्ही बुक मधून आपण जो काही बी इम्पॉर्टंट डाटा आहे त्याच्याबद्दल हा आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. एक डिसीज आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. म्हणजे 10 मिनिटाचा समजा आपण एक व्हिडिओ घेतला ना, तर पूर्ण होणार याबद्दल जेवढं काही इम्पॉर्टंट आहे त्याचे क्लिनिकल फीचर वगैरे काय काय जे आहेत ना ते सगळे एक्सप्लेन करणार. पुन्हा सिफिलिस पूर्ण एक्सप्लेन करणार, एड्स पूर्ण एक्सप्लेन करणार. अशा आपण एक सिरीज करणार आहे. ओके, सगळे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज 10-10 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करणार. ओके, नाव दुसरा क्वेश्चन बघा. अगेन एसटीडी वरनं आलाय. ऑल स्टेटमेंट अबाउट कॅन्क्रोइड are true. All statement about cankeride are true. This is also sexually transmitted disease. Okay, so multiple painful ulcers, this is the correct. Multiple painful ulcers असते present. पुन्हा prolonged incubation period, this is the wrong statement. याचा incubation period prolonged नसतो. हा only 5 to 9 days असतो or 5 to 7 days असतो incubation period. ओके, incubation period काय असतो की जर इन्फेक्शन झालं, बॅक्टेरिया एंटर केला बॉडीमध्ये, तो एंटर करण्यापासून ते सिम्पटम्स येईपर्यंतचा जो काळ असतो ना त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. ओके, त्याला काय म्हणतो आपण, इन्क्युबेशन पिरियड. जो ज्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅनिझम एंटर झाला, मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर झाला, तिथून आपल्याला कोणत्या दिवशी सिम्पटम्स आलं, तो जो मधला काळ असतो ना त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. तो कॅन्क्रोइडच्या केसमध्ये किती आहे, 5 ते 9 डेज असतो फक्त. ओके, तो प्रोलॉंग नसतो, शॉर्ट असतो. Okay, then suppurative inguinal bubo, this is also present, caused by Haemophilus ducreyi. Yes, it is the causative organism for the cankeroid. Okay, C is the correct answer. Prolonged incubation period is not for cankeroid. Now, multiple superficial grouped erosion over genital are due to, so it is again yesterday. Okay, so due to, it is a herpes genitalis. It is herpes genitalis. Okay, so herpes genitalis is responsible for the multiple superficial grouped erosion over genitals are due to herpes genitalis. Now, which enzyme is used by HIV to form DNA in the host cell? Now, आपल्याला माहिती आहे HIV कसा व्हायरस आहे, रेट्रो व्हायरस आहे. ओके, तर त्याचं जेनेटिक मटेरियल काय आहे, RNA आहे. तर RNA ला कन्वर्ट करायला लागतं DNA मध्ये. RNA चं कन्वर्जन DNA मध्ये करा. बेसिक मध्ये बघा, समजा आपला सेंट्रल डॉग्मा लाईफ काय आहे, DNA टू RNA टू प्रोटीन, ह्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल डॉग्मा ऑफ लाईफ. ओके, तर डीएनए टू RNA कन्वर्जन कसं होतं, बाय द हेल्प ऑफ ट्रान्सक्रिप्शन. कसं होतं, विथ द हेल्प ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ओके, ट्रान्सक्रिप्शन बनून mRNA बनतो. ओके, मेसेंजर RNA. पुन्हा mRNA टू प्रोटीन कसं बनतं, विथ द हेल्प ऑफ प्रोसेस कॉल्ड एज ट्रान्सलेशन. ओके, तर आता एड्सच्या केसमध्ये व्हायरलचं जेनेटिक मटेरियल काय आहे, व्हायरसचं RNA आहे. तर RNA ला DNA मध्ये कन्वर्ट करायचे, तर हे ट्रान्सक्रिप्शन होतं DNA टू RNA. तर हे काय झालं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ओके, तर इथं एन्झाईम काय आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज टू कन्वर्ट RNA टू DNA. इथं काय आपण DNA टू RNA करतो विथ द हेल्प ऑफ ट्रान्सक्रिप्शन. आता mRNA टू DNA करतोय, उलट करतोय. ओके, अपोजिट करतोय, रिव्हर्स करतोय, म्हणून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड. तर करेक्ट आन्सर काय आहे, रिव्हर्स transcripted. The enzyme used by HIV to form DNA in the host cell is called as a reverse transcriptase enzyme. Okay, now endonuclease काय असतं, it is the enzyme to cut something. Okay, हे आपण कटिंग साठी वापरतो endonuclease. Now next question, measures
टू कंट्रोल एड्स इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट. ओके, काय काय मेजर आपण यूज करतो टू कंट्रोल द एड्सला? पहिल्यांदा नॉट डोनेटिंग ब्लड इज द रॉंग आन्सर. ओके, म्हणजे नॉट डोनेटिंग ब्लड हा मेजर नाहीये एड्स कंट्रोल करायला. Distribution of condoms by PSC, yes, this is the measure. Protection during each sexual contact, this is the measures. Then disposal of blood and blood products safely and hygienically, this is also measure. So not donating blood is not the measures to control AIDS. Okay, so this is the correct answer. Now, HIV infection predominates in India. HIV infection predominates in India. So हा काय असतो? HIV 1C असतो. आता ही माहिती आपल्याला कुठून भेटणार? ही माहिती आपल्याला ग्रुप ही माहिती आपल्याला जी नाको वेबसाईट आहे ना, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, त्या वेबसाईटवरून ह्या वेबसाईटवरून आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन घ्यायची. ओके, नाको एड्सच्या बद्दल एक तर रॉबिन्सन मधनं वाचायचं, हर्षमोहन मधनं वाचायचं आणि नाकोच्या वेबसाईटवरून थोडी इन्फॉर्मेशन घ्यायची. ओके, एवढंच करायचं. तर इंडियामध्ये कुठला HIV जास्त प्रिडॉमिनेट आहे तर HIV 1C. ओके, नाउ टाइप 1 hypersensitivity reaction are usually mediated by. टाइप 1 hypersensitivity reaction are usually mediated by. तर टाइप 1 mediated कशी असते? IgE antibodies. IgE antibodies. ओके, टाइप 1 anaphylactic reaction. anaphylactic रिएक्शन ह्याला काय म्हणतो आपण? ॲलर्जिक रिएक्शन ऑर anaphylactic reaction. Okay, now see the different types of hypersensitivity reaction. This is called as type 1, type 2, type 3 आणि type 4. Type 1 ला काय म्हणतो? IgE mediated. Suppose this is the answer, IgE mediated type 1. Type 2 दुसरी कुठली असते? IgG mediated असते आणि IgM पण. इथं दोन लक्षात ठेवायचं, IgG आणि IgM. ओके, इथं इम्युन कॉम्प्लेक्स बनतं आणि इथं सेल मेडिएटेड इम्युनिटी असते. इथं अँटीबॉडी इन्व्हॉल्व्ह होत नाही. चौथ्यामध्ये अँटीबॉडी इन्व्हॉल्व्ह होत नाही. ओके, हे डिफरंट टाइप्स आहेत हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन. हे पण आपण आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे सगळं हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन. इन अ पर्सन इन्फेक्टेड विथ हिपॅटायटिस बी व्हायरस, द फर्स्ट व्हिरोलॉजिकल मार्कर डिटेक्टेबल इन अ सिरम. तर ज्यावेळेस पर्सनला हिपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन होतं तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लड टेस्ट करतो आपण, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय सापडतं असा क्वेश्चन आहे. ओके, नाव याचं पहिलं काय आहे? हिपॅटायटिस बी एस ए, हिपॅटायटिस बी सी ए, हिपॅटायटिस बी ई ए आणि अँटी हिपॅटायटिस बी. नाव तर सगळ्यात पहिल्यांदा काय सापडते? हिपॅटायटिस बी एस ए. याचा अर्थ काय आहे? सरफेस. हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. जो सरफेसचा अँटीजन असतो ना तो सगळ्यात पहिल्यांदा सापडतो ब्लड मध्ये आपल्याला. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला व्हिरोलॉजिकल मार्कर काय आहे तर HB, हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. ओके, हा सी काय असतो? कोर अँटीजन असतो. ज्यावेळेस त्या हिपॅटायटिस बी चं रेप्लिकेशन होतं ना, म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार होते ना, रेप्लिकेशन ऑर डुप्लिकेशन होतं ना, तर त्यावेळेस हा आपल्याला दुसरा मार्कर सापडतो, त्याला हिपॅटायटिस बी CA म्हणतो, कोर अँटीजन. ओके, आणि अँटी हिपॅटायटिस बी कधी सापडते? ज्यावेळेस ट्रीटमेंट पूर्ण होती हिपॅटायटिस बी ची. ओके, पेशंट जनरली क्युअर होतो त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये या अँटीबॉडी सापडते. ओके, ज्यावेळेस अँटीजन गायब होतो त्यावेळेस अँटीबॉडी सापडते लास्टला. अंडरस्टूड? नाव सर हे होते आपले 8 क्वेश्चन पॅथोफिजिओलॉजीचे. ओके, त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त मॅक्सिमम क्वेश्चन एड्स वरती 3 क्वेश्चन आलेले होते, हिपॅटायटिस वरती 2 क्वेश्चन आलेले होते आणि कॅन्करॉइड वरती 1 आलेला होता. असे 2-3 क्वेश्चन आलेले होते. ओके, नाव मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात मॅक्सिमम वेटेज काय आहे? फार्मॅकोलॉजीचं आहे. ओके, आणि फार्मॅकोलॉजीचे आपण कन्सेप्ट सगळे एक्सप्लेन करणार आहे. ओके, आणि मी स्वतः मास्टर फ्रॉम फार्मॅकोलॉजी आहे IIT BHU मधून. ओके, तर फार्मॅकोलॉजी पूर्ण डिटेल मी एक्सप्लेन करणार आहे. आपल्या छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट असतात ना, जे आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ते सगळे आपण आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये फार्मॅकोलॉजीचे मी टोटल क्वेश्चन पेपर मधून सगळे क्वेश्चन सेपरेट केलेत फार्मॅकोलॉजीचे. ओके, तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघायला गेला तर तुम्हाला सगळे मिक्स क्वेश्चन आहेत, असे सब्जेक्ट वाईज क्वेश्चन तुम्हाला कुठंच भेटणार नाहीत. पण मी क्वेश्चन सिलेक्ट करताना
असे सब्जेक्ट वाईज सिलेबस वाईज सिलेक्ट केलेत. ओके, जसे की पॅथोफिजिओलॉजीचे आपण बघितले, फिजिओलॉजीचे बघितले, हे पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले होते क्वेश्चन, पण मी सगळे ते सेपरेट केलेत. ओके, फार्मॅकोलॉजीचे टोटल किती क्वेश्चन होते? 22 क्वेश्चन होते. सॉरी, फार्मॅकोलॉजीचे 21 क्वेश्चन होते टोटल. 21 बाय मिस्टेक 21 क्वेश्चन होते फार्मॅकोलॉजीचे. ओके, ते आपण वन बाय वन डिस्कस करू आता. सी, पहिला क्वेश्चन काय आहे? अ लोकल अॅनास्थेटिक एजंट सुटेबल फॉर ओनली फॉर इंजेक्शन. लोकल अॅनास्थेटिक एजंट सुटेबल ओनली फॉर इंजेक्शन. ओके, तर याचा आन्सर आहे प्रोकेन. जो आपला प्रोकेन लोकल अॅनास्थेटिक असतो ना, तो फक्त इंजेक्शन साठी युजफुल असतो. ओके, बाकी आपण ओरली देऊ शकतो. आपण बघितलं पण असेल ना, नाव ऐकलं असेल प्रोकेन पेनिसिलिन जीचं इंजेक्शन. ओके, सो दॅट्स वाय प्रोकेन इज द करेक्ट आन्सर. नाव, which of the following statement is about thromboxane A2 is correct? Which of the following statement is correct about thromboxane A2? Okay, thromboxane A2 causes platelet aggregation. Yes, it is correct. So first option is correct. Thromboxane A2 causes platelet aggregation. Thromboxane A2 is metabolized by prostacyclin. No. Thromboxane A2 is directly inactivated by aspirin binding. No. It is inactivated by aspirin binding, but not directly. It is a indirectly. It is a indirectly. Okay. Thromboxane A2 is the PGI2. No, this is also wrong. C. हा आपला डिफरंट प्रोस्टाग्लॅंडिनचा पाथ आहे. ओके, नाव प्रोस्टाग्लॅंडिन S2 असतो, हे रिस्पॉन्सिबल असतं. तर प्रोस्टासायक्लिन सिंथेज मधून आपल्याला प्रोस्टाग्लॅंडिन मिळतं, PGI2 मिळतं, आणि थ्रोम्बॉक्सिन A2 थ्रोम्बॉक्सिन सिंथेस मधून मिळतं. ओके, तर हे डिफरंट आहे, त्याच्यामुळे ह्याचा मेटाबॉलिझम वगैरे काही संबंध नाही. हे डिफरंट पाथवेनं सिंथेसाइज होते. ओके, नाव ऍस्पिरिन आपला कुठं बाइंड होतो? ऍस्पिरिन बाइंड होतो इथं COX-1 किंवा COX-2 इथं बाइंड होतो. ओके, सायक्लोऑक्सिजनेजचा इनिबिटर आहे, त्याच्यामुळं जर हिथं आपण बाइंड केलं तर डायरेक्टली बाइंडिंग नाही होत ना. डायरेक्टली थ्रोम्बॉक्सिन A2ला आपण इनिबिट करणार, तर ह्याला इनिबिट केलं तर हा इनिबिट होणार, आणि ह्याला इनिबिट झाला तर हा इनिबिट होणार, म्हणून हा इनडायरेक्टली इनिबिशन आहे. ओके, कळलं का? नाव द active proteolytic enzyme in gastric juice is called as पेप्सिनोजेन, पेप्सिन, ट्रिप्सिन आणि गॅस्ट्रिन. तर ते असतं पेप्सिन. नाव एन्झाईमच्या समोर जर ओजेन असलं ना, तर नेहमी लक्षात ठेवायचं ते काय असतं? इनऍक्टिव्ह असतं. ओके, ते इनऍक्टिव्ह असतं. ओके, नाव जर आपलं सगळ्यात पहिल्यांदा काय असतं? पेप्सिनोजेन असतं, आणि जे आपलं HCl आहे ना स्टमक मधलं HCl त्याला पेप्सिन मध्ये कन्वर्ट करतो. ओके, तर हा पेप्सिन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. जर ओजेन असलं तर तो इनऍक्टिव्ह असतो. ओके, सो करेक्ट आन्सर इज अ पेप्सिन. नाव ट्रिप्सिन काय असतं? ट्रिप्सिन हे आपलं पॅनक्रिया मधून रिलीज होतं. ओके, गॅस्ट्रिन काय असतं? गॅस्ट्रिन स्टिम्युलेट द HCl सिक्रेशन. हे काय करतं? HCl सिक्रेशन स्टिम्युलेट करतं. तर करेक्ट आन्सर पेप्सिन. नेक्स्ट, preferred drug for prevention and treatment of osteoporosis in postmenopausal women. postmenopausal women मध्ये preferred drug for prevention and treatment of osteoporosis काय असतो? तर हा असतो रॅलॉक्झिफेन. हा काय असतो? रॅलॉक्झिफेन. ओके, it is a drug of choice for osteoporosis in postmenopausal women. Now, which of the following is not a macrolide antibiotic? हे क्लासिफिकेशन मधून डायरेक्ट क्वेश्चन आलाय, मॅक्रोलाइड अँटीबायोटिक. तर मॅक्रोलाइड अँटीबायोटिक कसं लक्षात ठेवायचं? त्याच्या एंडिंगला थ्रोमायसिन असतं, THROMYCIN, थ्रोमायसिन असतं. तर इझिथ्रोमायसिन इज रोक्झिथ्रोमायसिन, क्लोरिथ्रोमायसिन. ओके, तर टेरामायसिन हे रॉंग आन्सर आहे. टेरामायसिन इज नॉट अ मॅक्रोलाइड अँटीबायोटिक, तर थ्रोमायसिन असतं.
विच ऑफ द फॉलोइंग ब्लॉक्स फॉलिक ऍसिड सिंथेसिस? हा सल्फोनामाइड वरला क्वेश्चन आहे. ओके, जो आपले पहिले अँटीबायोटिक स्टार्ट होतो ना, अँटी मायक्रोबियल, त्याच्यातला क्वेश्चन आहे. फॉलिक ऍसिड सिंथेसिस इनिबिटेड कोण करतं? आपला सल्फानिलामाइड वर सल्फोनामाइड. सी, हे जो आपला फॉलिक ऍसिड कसं डीएनए कसं सिंथेसाइज होतं, जो आपला पाबा असतो, पॅरामिनो बेन्झोइक ऍसिड अँड ग्लुटामेट, पाबा, ग्लुटामेट आणि टेरिडिन मिळून विथ द हेल्प ऑफ फॉलिक ऍसिड सिंथेस एन्झाइम डायहायड्रोफॉलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन होतं. दिस डायहायड्रोफॉलिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ डायहायड्रोफॉलिक ऍसिड रिडक्टेज मधून टेट्राहायड्रोफॉलिक आणि डीएन तयार होतो. तर आपला सल्फोनामाइड पास आणि डॅप्सोन हा इनिबिट काय करतो? फॉलिक ऍसिड सिंथेसला इनिबिट करतो. आणि दुसरा आपला ट्रायमिथॉर्फिन, पायरिमिथामाइन, मिथोट्रिक्सेट काय करतो? डायहायड्रोफॉलिक रिडक्टेजला इनिबिट करतो. तो करेक्ट आन्सर सल्फानिलामाइड. Purpose of combined drug regimen in tuberculosis. TB is also most important. ओके, टीबी मधून पण आपल्याला दोन तीन क्वेश्चन तर विचारतात. इन्क्रीज द ऍक्टिव्ह थेरपी ऑफ ड्युरेशन, नाही आपल्याला डिक्रीज करायची आहे ऍक्टिव्ह. डिले ड्रग रेजिस्टन्स, यस, ड्रग रेजिस्टंट इज द मेन रिझन फॉर द कंबाइंड ड्रग रेजिमेंट इन ट्युबरक्युलोसिस. जर आपण कंबाइंड ड्रग, समजा तो मायक्रो ऑर्गॅनिझम एका ड्रग साठी रेजिस्टन्स आहे, रेजिस्टंट डेव्हलप करतो एका ड्रग साठी, तर आपण दुसरा ड्रग जर कॉम्बिनेशन मध्ये देत असलो तर त्या दुसऱ्या ड्रगची आपल्याला ट्रीटमेंट भेटते. ओके, म्हणून आपल्याला ड्रग रेजिस्टंट डिले करायचंय. नाव प्लॅसिबो इफेक्ट नो, बेटर इफेक्ट नो, ओनली डिले ड्रग रेजिस्टन्स इज द करेक्ट आन्सर. करेक्ट स्टेटमेंट अबाउट नायट्रेट. नायट्रेटचं एक्झाम्पल ग्लिसरील ट्रायनायट्राइड, ओके, आयसोसार्बाइड ट्रायनायट्राइड, ओके, त्याच्यासारखे. टॉलरन्स ओनली टू ऍडवर्स इफेक्ट, नो. इव्हन थेरापेटिक इफेक्टला पण टॉलरन्स असतो नायट्रेटचा. पुन्हा नायट्रेट्स आर डायुरेटिक्स, नाही बाबा, नायट्रेट्स आर नॉट डायुरेटिक्स. ग्लिसरील ट्रायनायट्राइड रिलीव्स angina fast. Yes. This relieves angina fast. It is the drug of choice for angina pectoris. आपण angina pectoris मध्ये यूज करतो. फर्स्ट लाईन ट्रीटमेंट फॉर हायपरटेन्शन, नो, इट इज नॉट द फर्स्ट लाईन. इव्हन आपण सेकंड लाईन वापरतो, कधी कधी वापरत पण नाही हायपरटेन्शन मध्ये. ओके, तो GTN ग्लिसरील ट्रायनायट्राइड रिलीव्स द angina fast. See, this is the mechanism of action of nitrate. Okay, vascular smooth muscle असते. नायट्रेट काय करतं? नायट्रेट गॉनल सायक्लेटचं कन्व्हर्जन, जो नायट्रेट ना, नायट्रिक ऑक्साइड काय करतं? गॉनल सायक्लेटचं कन्व्हर्जन म्हणजे जीटीपी कन्व्हर्जन सायक्लिक जीएमपी मध्ये करतं. आणि सायक्लिक जीएमपी रिस्पॉन्सिबल फॉर द रिलॅक्सेशन ऑफ ब्लड वेसल. ओके, नाव नायट्रेट काय करतं? This will inhibit this nitric oxide. Okay, so that's why it is used in the treatment of angina pectoris. Now, all of the following are features of nimesulide. Nimesulide काय आहे आपला एक? Nimesulide is a NSAIDs. Nimesulide काय आहे? NSAID, non-steroidal anti-inflammatory drug. Okay, less oral absorption. No, baba. It is having are orally absorbed, well orally absorbed. Okay, weak COX inhibitor X, yes, it is a weak COX inhibitor. High protein binding, yes. Potent anti-inflammatory action, yes, it is having potent anti-inflammatory action. It is why it is a weak COX inhibitor? Because strong COX inhibitor end with coxib, like celecoxib. Okay, a strong सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर आहेत ना, म्हणून ते स्ट्रॉंग कॉक्स इनिबिटर आहेत. तो लेस ओरल ऍब्सॉर्प्शन इज द रॉंग आन्सर फॉर निमेसुलाइड. ऑल ऑफ द फॉलोइंग ड्रग्स आर नार्कोटिक. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. ओपियम नार्कोटिक आहे, कॅनाबिस नार्कोटिक आहे, हेम्प नार्कोटिक आहे, सिंकोना नार्कोटिक नाही. सिंकोना मधून काय भेटतं आपल्याला? क्विनिन. दुसरं काय भेटतं अजून? क्विनिडिन. ओके, हे दोन ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे सिंकोनाचे, क्विनिन आणि क्विनोडिन. क्विनिन आपण कुठं वापरतो? मलेरियामध्ये. क्विनिडिन कुठं वापरतो आपण? अरिथमियामध्ये.
ओके, तो क्विनिन इज anti-malarial, quinidine is an anti-arrhythmic. So correct answer is a cinchona. Now, penicillin G continues to be first line treatment for which of the following due to lack of resistance. म्हणजे पेनिसिलिन जी अजून पण कुठल्या डिसीज साठी और कुठल्या डिसीज साठी फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणून आपण यूज करतो आणि तो डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम त्याला रेजिस्टन्स नाही दाखवत. तर याचा आन्सर आहे सिपेलिस. सिपेलिस कशामुळे होतो आपल्याला? ट्रॅपोनोमा पॅलिडम. ओके, हा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे सिपेलिस साठी. ओके, तर सिपेलिस हा रेजिस्टन्स दाखवत नाही पेनिसिलिन जी ला, त्याच्यामुळे पेनिसिलिन जी इज द फर्स्ट लाईन ट्रीटमेंट ऑफ द सिपेलिस. ओके, कॉमन साइड इफेक्ट ऑफ बोथ फेनोबार्बिटॉन अँड फिनिटॉइन. ओके, हे दोन्ही ड्रग काय सिडेटिव्ह हिप्नोटिक मध्ये आपण यूज करतो. ओके, फेनोबार्बिटॉन अँड फिनिटॉइन. ओके, तर कॉमन दोघांचा सेम साइड इफेक्ट काय आहे? तर सिडेशन. दोघं पण सिडेटिव्ह आहेत ना, त्याच्यामुळे सिडेशन इज द कॉमन साइड इफेक्ट. नाव मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया इज स्पेसिफिक टू द फिनिटॉइन. Hirsutism it is specific for the phenytoin. Gingival hyperplasia it is also specific to the phenytoin only. So sedation is the common for both, that is phenobarbital and phenytoin. Okay, now so these are the common side effect of the phenytoin. It is most important for exam point of view. Okay, so how to remember? Okay, just remember one mnemonic, that is hot malaika. हॉट malaika, त्याच्यावरून आपण सगळं रिमेंबर करू शकतो. हॉट एच फॉर हर्सुटिझम, हायपरट्रॉफी ऑफ गम, ऑस्टिओमॅलेसिया, टेरेटोजेनेसिटी, मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया, अटॅक्झिया, लिम्फॅडेनोपॅथी, इनिबिट्स इन्सुलिन, विटामिन के डिफिशियन्सी, अरिथमिया. सो दीज आर द डिफरंट साइड इफेक्ट ऑफ द फिनिटॉइन like hot malaika. Next, how does aspirin differ from coumarin as an anticoagulant? Okay, both are the anticoagulant. Okay, तर synthetic, both are synthetic. Yes, coumarin is also synthetic, aspirin is also synthetic. Mechanism of action, this is the correct answer. Mechanism of action. So coumarin mechanism of action is different. Aspirin is a COX inhibitor. Okay, coumarin काय करतं? Coumarin is a vitamin K antagonist. Okay, now route of administration is same, oral. Therapeutic use also same, anticoagulant. Okay, so that's why mechanism of action is different. Which oral antidiabetic drug not stimulate insulin secretion? Direct classification वरून क्वेश्चन आहे. कुठला अँटीडायबेटिक ड्रग इन्सुलिन सिक्रेशन ला स्टिम्युलेट करत नाही? तो नॅटेग्लिनाइड करतो, रॅपाग्लिनाइड करतो, ग्लायबुराइड करतो, मेटफॉर्मिन नाही करत. मेटफॉर्मिन काय आहे? इन्सुलिन रेजिस्टन्स, म्हणजे इन्सुलिनचा रेजिस्टन्स कमी करतो. ओके, बघा क्लासिफिकेशन. तो मेटफॉर्मिन कुठं असतो? बिब्युनाइड. ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स मेटफॉर्मिन. ओके, बाकीचे आपले ग्लिनाइड कुठे आले? रॅपाग्लिनाइड, नॅटाग्लिनाइड ते कुठे आहेत? इन्हान्स इन्सुलिन सिक्रेशन. ग्लायबुराइड पण आपल्या इथं असतो सल्फोन्युरियामध्ये, ग्लायबुराइड. ओके, तो ग्लायबुराइड पण काय करतो? इन्हान्स इन्सुलिन सिक्रेशन. करेक्ट आन्सर मेटफॉर्मिन काय आहे? ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स. The pollen antibiotics primarily act by inhibiting fungal ergosterol synthesis. No, this is the mechanism of action of like azoles. Azolsol, fluconazole, okay, itraconazole, ते ergosterol synthesis inhibit करतात. Creating micropore in fungal cell wall. Yes, it is correct. Inhibiting fungal DNA synthesis? No. Destroying the microtubule in fungal cell? No. So correct answer is creating micropore in the fungal cell membrane. See, all antifungal drug mechanism of action. पहिल्यांदा पॉलिनची बघा. Form spores in the membrane. Amphotericin B, nistacin. Inhibit DNA? Flucytosine. Okay. Inhibit spindle? Griseofulvin. Now, azoles काय करतं? ergosterol synthesis ला इनिबिट करतं. अंडरस्टूड? सो सगळी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अँटीफंगल ड्रग एका डायग्राम मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग कॅन मॉडिफाय द इफेक्ट ऑफ ड्रग? कुठला
हा क्वेश्चन मध्ये थोडं कन्फ्युजन आहे. ओके, चारही ऑप्शन करेक्ट आहेत बघा. फॉर्म्युलेशन ऑफ ड्रग ऑल्सो मॉडिफाय करू शकतो ड्रगचा ऑप्शन. ओके, एज, सेक्स, जेनेटिक फॅक्टर हे पण अफेक्ट करू शकतं. इम्युन स्टेटस ऑफ सिस्टीम, ओके, इम्युनिटी वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. पुन्हा एक्सिपियंट इन द फॉर्म्युलेशन, सगळं चारीचे चारी ऑप्शन करेक्ट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग कॅन मॉडिफाय द इफेक्ट ऑफ ड्रग. ओके, तर एमपीएससीने का क्वेश्चन असा टाकला होता, डोंट नो बट ऑल 4 ऑप्शन आर द करेक्ट ऑप्शन. ओके, which of the following can modify the effect of drug? All option will modify the effect of drug. Now, which is not an indication for imipramine? Okay, imipramine काय आपला? Imipramine is a drug. Okay, so enuresis in school children, yes, it is used in the nocturnal enuresis. Okay, phobia, temporal lobe epilepsy, ट्रायजेमिनल न्यूरॉल. फोबिया केस मध्ये पण आपण करतो, अँटी डिप्रेशन आहे ना त्याच्यामुळे फोबिया मध्ये पण युज करतो, एनोरेसिस मध्ये पण करतो, ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया मध्ये पण करतो, पण टेम्पोरल लोब इपिलेप्सी मध्ये नाही करत. ओके, सो करेक्ट आन्सर टेम्पोरल लोब इपिलेप्सी इज द करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग ऍक्ट बाय इनहिबिटिंग ग्लायकोप्रोटीन सेकंड बी थर्ड ए? ग्लायकोप्रोटीन सेकंड बी थर्ड ए. ओके, तर हा आपला सी डायरेक्ट अँटीप्लेटलेट ड्रग म्हणून क्वेश्चन आलाय. ग्लायकोप्रोटीन सेकंड ए थर्ड बी. सेकंड बी थर्ड ए काय असतो? ऍप्सिक्सिमॅब, इप्टिफायबेटाइड, टिरोफिबॅन. इप्टिफायबेटाइड, टिरोफिबॅन. ओके, तर आन्सर काय आहे? ऍप्सिक्सिमॅब. ऍप्सिक्सिमॅब. ओके, टिक्लोपिडिन काय असतो? सिटिक्लोपिडिन हियर, क्लोपिडोग्रेल हियर, पीपी P2Y12 receptor blocker. So epciximab is the correct answer. In a patient with renal insufficiency, the adjustment of dose is not crucial for. Okay. In a patient with renal insufficiency, the adjustment of dose is not crucial for. The answer is pefloxacin. कारण पेफ्लोक्झॅसिन मेटाबोलाइज्ड बाय लिव्हर, त्याचं एक्सक्रिशन लिव्हर मधून होतं. ओके, त्याच्यामुळं किडनीमध्ये जरी काही दिक्कत असली, इन्सफिशियन्सी असली तरी पेफ्लोक्झॅसिन आपण देऊ शकतो, पण हिपॅटिक फेलियर असलं तर पेफ्लोक्झॅसिन देऊ शकत नाही कारण एक्सक्रिशन लिव्हर मधून होतं, मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये होतो. पेफ्लोक्झॅसिन इज द करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द 5 अल्फा सिरीज? ओके, 5 अल्फा सिरीज. सो करेक्ट आन्सर काय आहे? इस्ट्रोजन. Estrogen is not the correct 5 alpha series. Androgen is also 5 alpha series. So progesterone also 5 alpha series. Bile acid also 5 alpha series. Estrogen is not the 5 alpha series. Which anti-leprotic drug possesses anti-inflammatory action? Which anti-leprotic drug possesses anti-inflammatory of action? So याचा करेक्ट आन्सर आहे रिपाम्पिसिन. करेक्ट आन्सर काय आहे? रिपाम्पिसिन. ओके, नाव एक क्वेश्चन होता आपला टॉक्सिकोलॉजीचा. हे जे आपण 21 क्वेश्चन डिस्कस केले ना ते फार्मॅकोलॉजीचे होते. ओके, तर फार्मॅकोलॉजी मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे? मॅक्सिमम क्वेश्चन अँटीबायोटिक मधून आलेले आहेत, आपला जो अँटी मायक्रोबियल एजंट आहे त्याच्यामधून आलेले आहेत. एक तर आपला एनेस्थेसिया एक इम्पॉर्टंट आहे आणि सीएनएस वरून पण क्वेश्चन आलेले आहेत, म्हटले आपलं डिप्रेशन, SSRI, SNRI वरून. ओके, त्याच्यावरून क्वेश्चन आलेले आहेत. टॉक्सिकोलॉजीचा एक क्वेश्चन आलेला होता. काय आहे क्वेश्चन? डायरेक्ट अँटीडोट इंडिकेशन फॉर पेअर इज इनकरेक्ट. इनकरेक्ट अँटीडोट विचारलाय. ओके, क्लोराइड, कॅल्शियम, ओके, कोमिपिझॉल, मिथेनॉल, फ्लुमाझेनिल, बेन्झोडायझेपिन, ओके, पेंटोलामिन, फायसोस्टिग्मिन. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? पेंटोलामिन, फायसोस्टिग्मिन. फ्लुमाझेनिल इज द अँटागोनिस्ट फॉर बेन्झोडायझेपिन, करेक्ट आहे. कोमिपिझॉल, मिथेनॉल करेक्ट आहे. फ्लोराइड, कॅल्शियम करेक्ट आहे. तर पेंटोलामिन, फायसोस्टिग्मिन इज द not the correct antidote. Okay, so this is all about part 1. पार्ट 1 मध्ये आपण सेक्शन 1 मधून जेवढे क्वेश्चन आलेले होते तेवढे सगळे डिस्कस केलेत. ओके, आता पार्ट 2 मध्ये आपण सेक्शन 2 आणि सेक्शन 3 मधले क्वेश्चन डिस्कस करणार आहे आणि पार्ट 3 मध्ये सेक्शन 4 आणि सेक्शन 5 मधले क्वेश्चन डिस्कस करणार आहे. अशी टोटल 150 क्वेश्चन आपण 3 पार्ट्स मध्ये डिस्कस करणार आहे आणि हे डिस्कस केल्यानंतर
आपण सायमल्टेनियसली प्रत्येक छोट्या छोट्या टॉपिक जो की एक्झामच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहेत त्या छोट्या छोट्या टॉपिकचा आपण सेपरेट 10-10 मिनिटाचं व्हिडिओ बनवणार आहे. ओके, जेणेकरून स्टँडर्ड बुक मधून इन्फॉर्मेशन घेऊन ते व्हिडिओ बनवणार आहे. ओके, एवढंच. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल बटन प्रेस करा, तर जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येतील. ओके, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील. ओके, सो थँक्यू एव्हरीवन.